नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजची तारीख आहे 7 ऑगस्ट आणि आजच्या तारखेचे आपण चालू घडामोडीचे इम्पॉर्टंट असे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहे. टोटल 10 प्रश्न असतील. 10ही प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत बघायचे आहे. तर बघा, ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे तुमच्यासमोर. ग्लोबल AICTE इंडेक्स 2025मध्ये बंगळुरूचं स्थान कितव्या क्रमांकाचं आहे? तर ग्लोबल सिटी जो AI इंडेक्स असतो त्यामध्ये बंगळुरूचं जे स्थान आहे ते आहे 26 नंबरचं. जे काय पर्याय क्रमांक D नंबरचं हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघा, या ठिकाणी आहे WHOने कोणत्या रोगाला कर्करोगजन्य रोग म्हणून घोषित केलेला आहे? तर WHOने कोणत्या रोगाला कर्करोगजन्य म्हणजे कॅन्सरजन्य रोग म्हणून घोषित केलेला आहे? तर हेपॅटायटिस D जो आहे, हा जो रोग आहे, ह्या रोगाला काय केलेला आहे रे? कॅन्सरयुक्त रोग म्हणून घोषित केलेला आहे WHOनं. WHOची स्थापना कधी झाली रे? 7 एप्रिल 1948 बरोबर. 1948 7 एप्रिल 1948 रोजी WHOची स्थापना झाली आणि जागतिक आरोग्य दिवस जो आहे तो 7 एप्रिलला सेलिब्रेट करण्यात येतो. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा WHOचं मुख्यालय कुठे आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे समोरचा 3 नंबरचा. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 107वा सदस्य देश कोण बनलेला आहे? बघा, आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? हरियाणा, गुरुग्राम. लक्षात ठेवायचं आहे, हरियाणा गुरुग्राममध्ये काय आहे रे? आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचं मुख्यालय हरियाणा गुरुग्राम. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 107वा सदस्य देश कोणता बनलेला आहे? तर तो बनलेला आहे मालदोवा. लक्षात ठेवायचं आहे, पर्याय क्रमांक B नंबरचं याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, 4 नंबरचा प्रश्न आहे. ध्रुव स्पेस त्यांचे पहिले, बघा ध्रुव स्पेस हे जे आहे यांचे पहिले व्यावसायिक अभियान LEAP फर्स्ट कोणत्या रॉकेटने लॉन्च करणार आहे? ध्रुव स्पेस जे आहे, जे लिप नावाचं जे अभियान आहे, व्यावसायिक अभियान, पहिलं व्यावसायिक अभियान आहे, तर हे कोणत्या रॉकेटने लॉन्च करणार आहे? ते जे आहे फाल्कन 9 या रॉकेटने लॉन्च करणार आहे. लक्षात ठेवायचे, फाल्कन 9. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे तुमच्यासमोर 5 नंबरचा. या ठिकाणी इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स IEMI कोणी सुरू केलेले? इंडिया इलेक्ट्रिक मोबिलिटी इंडेक्स कोणी सुरू केलेला आहे? तर तो सुरू केलेला आहे नीती आयोगने. कोणी केलेला आहे? नीती आयोगने. नीती आयोगची स्थापना कधी झालेली आहे? 1 जानेवारी 2015 रोजी काय झालेली आहे? नीती आयोगची स्थापना झाली आहे. अध्यक्ष कोण असतात? PMO म्हणजे पंतप्रधान याचे अध्यक्ष असतात. सध्या प्रेझेंट टाईम कोण आहे? नरेंद्र मोदी. लक्षात ठेवायचं आहे. नीती आयोग कोणाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेला आहे? तर योजना आयोग याच्या धर्तीवर नीती आयोगची स्थापना करण्यात आलेली आहे. मला कमेंट बॉक्समध्ये नीती आयोगचा जो आहे तो लॉंग फॉर्म सांगायचा आहे. त्यानंतर बघा, 6 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. लोकसभेने कोणत्या राज्याच्या विधानसभेत अनुसूचित जमातींना आरक्षण देण्यासाठी एक विधेयक मंजूर केलेले आहे? बघा, लोकसभेने गोवा या राज्याच्या विधानसभेत अनुसूचित जातींना आरक्षण देण्यासाठी काय केलेलं आहे रे? एक विधेयक मंजूर केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक आहे 7 नंबरचा. या ठिकाणी केरळ आणि तामिळनाडूमध्ये अलीकडेच झालेल्या संयुक्त जनगणनेनुसार निलगिरी तहरची सर्वाधिक संख्या कोठे नोंदवली आहे? बघा, निलगिरी जी तहर आहे ही सर्वाधिक संख्या कोणत्या उद्यानात म्हणजे कोणत्या नॅशनल पार्कमध्ये आहे सर्वाधिक निलगिरी तहर? तर ते आहे कुठे आहे रे? तर ते आहे एरविकुलम. कुठे आहे रे? एरविकुलम राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी आहे निलगिरी तहरची सर्वाधिक संख्या. पर्याय क्रमांक जे आहे B नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 8 नंबरचा. आंतरराष्ट्रीय समुद्रतळ, बघा, आंतरराष्ट्रीय समुद्रतळ प्राधिकरणाचे ऐतिहासिक 30वे अधिवेशन अलीकडेच कोठे पार पडले? तर हे जे अधिवेशन आहे हे कुठे पार पडलेले आहे? तर पर्याय क्रमांक A नंबर त्याचं बरोबर उत्तर आहे जमैका या ठिकाणी काय केलेलं आहे रे? हे अधिवेशन पार पडलेलं आहे. कितव्या क्रमांकाचं होते? हे 30व्या क्रमांकाचं होतं. कशाशी संबंधित होतं? आंतरराष्ट्रीय समुद्रतळ प्राधिकरणाचं. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न, 9 नंबरचा प्रश्न बघा, या ठिकाणी मुलींच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी IMP प्रश्न आहे. लक्षात ठेवा, हमखास पेपरमध्ये विचारणार आहे. तुम्ही कोणत्या पण गव्हर्नमेंटची एक्झामची तयारी करत असाल तर हे 10ही प्रश्न तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. बघा, ह्या ठिकाणी मुख्यमंत्री निजुत मोइना असोनी म्हणजे 2.0 मनमा जी योजना आहे 2.0, कोणती? मुख्यमंत्री निजुत मोइना असोनी ही जी योजना आहे ही मुलींच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर ही कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर ही आसाम राज्याने सुरू केलेली आहे. कोणती योजना? मनमा योजना 2.0. मुख्यमंत्री निजुत मोइना असोनी 2.0 ही योजना कशाशी संबंधित आहे? मुलींच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्याशी संबंधित आहे. शेवटचा प्रश्न आहे तुमच्यासमोर. या ठिकाणी दरवर्षी हातमाग दिवस कधी सेलिब्रेट करण्यात येतो? तर दरवर्षी हातमाग दिवस सेलिब्रेट करण्यात येतो 7 ऑगस्ट रोजी. तर ह्या वेळेचा कितवा हातमाग दिवस आहे? तर 11वा हातमाग दिवस यावर्षी सेलिब्रेट करण्यात आले. 7 ऑगस्टला डबल एक दिवस मनवला जातो, तो म्हणजे भालाफेक दिवस. कोणता दिवस? भालाफेक दिवससुद्धा कधी मनवला जातो? तर तो सुद्धा 7 ऑगस्टला
सेलिब्रेट करण्यात येतो भालाफेक दिवस. या दिवशी नीरज चोपड्याने काय केलं होतं, ऑलिम्पिकमध्ये भाला फेकला होता आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. लक्षात ठेवायचे. अशा प्रकारे हे 10 प्रश्न मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप म्हणजे मेहनत लागते हे 10 प्रश्न बनवण्यासाठी. न्यूजपेपर वाचावं लागते, त्यानंतर टेलिग्रामचं मटेरियल या ठिकाणी हे करावं लागतं, यूज करावं लागतं, मासिक वाचावं लागते. त्या ठिकाणाहून हे प्रश्न कलेक्ट होतात आणि मी तुमच्यासमोर हे मांडत असतो. त्यामुळे तुम्हाला डेली हे असेच तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील. त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचे, व्हिडिओला लाईक करायचे, शेअर करायचे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. ह्या प्रश्नाची जर PDF पाहिजे असेल तुम्हाला, तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला ही PDF भेटून जाईल. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या.